गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक्झरसाइज 3.1 यातील क्वेश्चन 3 इव्हॅल्युएट 5th नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण पाठीमागील एक्झाम्पलमध्ये या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. या ठिकाणी पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x minus 7 upon root 4x minus 1 dx. या ठिकाणी न्यूमरेटरची डिग्री 1 आहे, डिनॉमिनेटरची डिग्री सुद्धा 1 आहे. फक्त 4x minus 1 बद्दल विचार करा. 4x minus 1 ने या नंबरला डिवाइड करायचे. कोणत्या? तर न्यूमरेटरला, म्हणजे 2x minus 7ला. तर पहा 4xला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतरनं आपलं उत्तर 2x येईल असा विचार करायचा. 4xला 1/2 या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर 2x येतं, म्हणून या ठिकाणी लिहायचा 1/2. बघा 1/2 इंटू 4x उत्तर किती आलं? 2x. 1/2 इंटू 4x उत्तर आलं 2x. -1 आणि 1/2चा गुणाकार -1/2. आता करा यांची वजाबाकी. या 2xचं साईन चेंज करा. काय झालं ते? मायनस. पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह झाला. या ठिकाणी निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह झाला. 2x मायनस 2x कॅन्सल आणि मग राहिला कोण? -7 प्लस 1/2. -7 प्लस 1/2 म्हणजे या ठिकाणी -14 प्लस 1/2 म्हणजे किती राहिला? -13/2. सांगितल्याप्रमाणे आपल्याला न्यूमरेटर जो नंबर आहे 2x minus 7 म्हणजेच कोणता? तर हा नंबर या दोघांचा गुणाकार म्हणजे 1/2 इंटू 4x minus 1 प्लस रिमाइंडर म्हणजे रिमाइंडर आहे प्लस -13/2 म्हणजे -13/2 असा लिहिता येतो. बघा therefore I is equal to आपण न्यूमरेटर बद्दल लिहिणार आहोत 1/2 या 2x minus 7 बद्दल 1/2 इंटू 4x minus 1 -13/2 ही व्हॅल्यू पुट करूया. आपण डिनॉमिनेटर हे जे काही एक्झाम्पल आहे याचा डिनॉमिनेटर आहे रूट 4x minus 1 dx. या ठिकाणी मायनस साईन आले, सेपरेट इंटिग्रेशन देऊ. इंटिग्रेशन ऑफ 1/2 4x minus 1 अपॉन रूट 4x minus 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 13/2 अपॉन रूट 4x minus 1 dx इक्वल टू खाली इक्वल टू. या ठिकाणी 4x minus 1 आहे आणि या ठिकाणी रूट 4x minus 1 आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरती 2 आहे, खाली रूट 2 आहे, म्हणजे काय राहतं? एक रूट 2 राहतो. म्हणजे 1/2 इंटिग्रेशन हा 4x minus 1 हा रूट 4x minus 1चा डबल गुणाकार असा लिहिता येतो. अपॉन रूट 4x minus 1 dx मायनस हा कॉन्स्टंट नंबर बाहेर काढा. 13/2 इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 4x minus 1 dx. पहा या ठिकाणी 4x minus 1ला 4x minus 1 एक कॅन्सल झाला म्हणजे रूटचं इंटिग्रेशन म्हणजे 1/2. रूटचं इंटिग्रेशन काय असतं? x रेज टू पॉवर 3/2 अपॉन 3/2 म्हणजे 4x minus 1चं इंटिग्रेशन काय झालं? 4x minus 1 रेज टू पॉवर 3/2 अपॉन 3/2 आणि 1च्या जागी 4x minus 1 आलाय त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू 4 मायनस 13/2 आहे असाच. 1 अपॉन रूट एक्सचं इंटिग्रेशन असतं 2 रूट एक्स म्हणजे 2 रूट 4x minus 1 आणि 1च्या जागी 4x minus 1 आलाय त्याचं डेरिव्हेटिव्ह अपॉन 4. अपॉन काय आलं? 4 प्लस c. मग आपल्या लक्षात आलं की या 2ला हा 2 कॅन्सल होतोय. 2ने या 4ला भाग घालवला 2 राहिला, बरोबर. म्हणजेच
बघा हे जर लक्षात नसेल आलं तर 3/2 इंटू 4 आहे, हे 3/2 इंटू 4 आहे, 3/2 इंटू 4 आहे. मी व्यवस्थित लिहितो. 1/2 आहे असाच, हा 3/2 उलटून गुणाकार 2/3 आणि हा 4 आहे असाच राहणार आहे इंटू 4 आणि ब्रॅकेटमध्ये 4x - 1 रेज टू पॉवर 3/2 मायनस 13/4 इथल्या 2ला 2 कॅन्सल करायला काहीच अडचण नाही. 13/4 रूट 4x - 1 प्लस c. बघा या ठिकाणी या 2ला हा 2 कॅन्सल झाला म्हणजे फायनल उत्तर किती आलं 1/12 4x - 1 रेज टू पॉवर 3/2 मायनस 13/4 रूट 4x - 1 प्लस c आय इज इक्वल. हे झालं आपलं फायनल सोल्युशन या एक्झाम्पलच्या बाबतीत. बघा एक्झाम्पल एकदम सोपं आहे, फक्त आपल्याला डिव्हिजन अल्गोरिथम रूलनुसार त्या ठिकाणी बदल करता आला पाहिजे. आता आपण याच्या पुढचं एक्झाम्पल्स पाहूया. पुढील एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ साइन 4x अपॉन कॉस 2x dx. नेहमीप्रमाणे लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 4x अपॉन कॉस 2x. या एक्झाम्पलमध्ये आता काय पॉलिनॉमियल फंक्शन आलेलं नाही किंवा न्यूमेरेटरची डिग्री आणि डिनॉमिनेटरची डिग्री याच्यामध्ये काय सांगता येत नाही बरं, कारण हे लाईनच्या इक्वेशनमध्ये किंवा क्वाड्रॅटिकच्या इक्वेशनमध्ये किंवा पॉलिनॉमियल इक्वेशन टाईप आलेलं नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला ट्रिगोनॉमेट्रीचा फॉर्म्युलाच वापरावा लागेल. साइन 4x जो आहे तो मी नंबर अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, साइन इन ब्रॅकेट 2 आणि 2x, जेणेकरून 2 आणि 2xचा नंबर हा 4x होईल. याच्यासाठी साइन आणि याला मी म्हणतो थिटा, 2xला काय म्हणतो थिटा, म्हणजे आपल्याकडे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. तो कसा लिहिता येतो, साइन 4x इज इक्वल टू साइन 2 थिटा आपल्याला लिहिता येईल 2 इंटू साइन थिटा, थिटाच्या जागी कोण आला आहे 2x इंटू कॉस 2x. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 4x जी काय व्हॅल्यू आलेली आहे ती आपण रिप्लेस करूया. 2 साइन 4x इंटू 2 साइन 2x इंटू कॉस 2x अपॉन कॉस 2x dx. या ठिकाणी कॉस 2xला कॉस 2x कॅन्सल झाला. 2 हा कॉन्स्टंट नंबर आहे, आतमध्ये राहिला साइन 2x dx. विचार करा साइन x हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर ते आहे मायनस कॉसचं. मग याचं इंटिग्रेशन काय आलं मायनस कॉस 2x आणि 1ची जागा घेतलेली आहे 2xने, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह अपॉन 2 प्लस c. म्हणजे फायनल उत्तर या 2ला हा 2 गेला मायनस कॉस 2x प्लस c असं राहिलेलं आहे. पहा समजलं का. याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आहे बघा फी आय. एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ रूट 1 प्लस साइन 5x dx. बघा या एक्झाम्पलमध्ये लेट I इज इक्वल टू मग आपल्याला सॉल्व करता येते का रूट 1 प्लस साइन 5x dx हे सोल्युशन. ठीक आहे. इक्वल टू खाली इक्वल टू इंटिग्रेशन रूट, जसा आपल्याला बघा या ठिकाणी 1 प्लस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे, तो काय आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा 1 प्लस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, म्हणजे इथं जर अँगल 2 थिटा असेल तर इथं त्याच्या निम्मा मिळतो. मग या ठिकाणी 2 थिटा जागी कोण आहे 5x, मग इकडल्या साईडला म्हणजे राईट साईडला फॉर्म्युल्यामध्ये या थिटाच्या जागी कोण मिळेल 5x अपॉन 2. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो कॉस 5x अपॉन 2 प्लस साइन 5x अपॉन 2
ब्रॅकेटचा स्क्वेअर रूटमध्ये आणि या ठिकाणी dx. म्हणजे आय इज इक्वल टू हे रूट आणि हे स्क्वेअर कॅन्सल आणि राहिलं कोण मग कॉस 5x/2 प्लस साईन 5x/2 dx ब्रॅकेटमध्ये. दोघांच्या मध्ये प्लस साईन आले. सेपरेट इंटिग्रेशन कॉस ऑफ 5x/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ 5x/2 dx. विचार करा, कॉस कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? कॉस एक्स साईन एक्सचं. म्हणजे या ठिकाणी आलं साईन एक्स, एकची जागा घेतलेली आहे 5x/2 ने. कॉस एक्स हे साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि एकची जागा 5x/2 ने घेतली म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 5/2 प्लस साईन कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे मायनस कॉसचं, म्हणजे मायनस कॉस 5x/2 आणि एकची जागा घेतलेली आहे 5x/2 ने म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 5/2 प्लस सी. म्हणजेच फायनल उत्तर हा होणार आहे 2/5, हा पण 2/5 होणार आहे. तो एकदाच कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये आलं साईन ऑफ 5x/2 मायनस कॉस ऑफ 5x/2 प्लस सी. बघा आय इक्वल टू, लक्षात घ्या की या ठिकाणी जर साईनच्या आतमध्ये असेल तर 5/2 ला 5/2 कॅन्सल होत नाही. हा अँगल आहे, हा नंबर आहे. नंबरने अँगलला भाग घालवायचं नाही. साईन ऑफ अँगल असेल, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन असेल, तुम्हाला वाटतं हा 5/2 इथं दिसतोय मग तो कट करावा, कॅन्सल करावा, तर असं नसतं. तो जर सेपरेट असता तरच तुम्हाला कट करता येईल, कॅन्सल करता येईल. हा साईन ऑफ ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे हा पण साईन ऑफ 5x/2 असता तर कॅन्सल झाला असता, अदरवाईज कॅन्सल होणार नाही. ही विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात घ्या. नक्की कॅन्सल कुठं करायचं, कधी करायचं, तर त्याच नंबरसारखा तो नंबर सेपरेटली दिसायला पाहिजे. तो कुठल्याही ट्रिगोनॉमेट्रिकमध्ये नकोय, अँगलच्या फॉर्ममध्ये नकोय. लक्षात आले? यानंतरनं एक्झाम्पल आहे 8 नंबरचं. इंटिग्रेशन ऑफ cos² x dx. बघा याचं सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos² x dx. असा विचार करा, आपण जे काय फॉर्म्युले घेतले त्या फॉर्म्युल्यामध्ये cos² x चं इंटिग्रेशन घेतलं आहे का? नाही. नंतर आपण विचार केला की डिव्हिजन अल्गोरिथम रूल वापरता येतोय का? तर याच्यामध्ये पॉलिनॉमियल फंक्शन नाही आणि इथं डिव्हिजन अल्गोरिथम रूल आपल्याला वापरता येणार नाही. आता याच दोन पद्धती पाहिल्या आहेत. याच्यानंतरनं आपल्याला ट्रिगोनॉमेट्रीबद्दल असणारे फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे साईन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक, सेकमध्ये जर याचं कन्वर्जन करता येत असेल तर आपण करूया. तर आपल्याला असा फॉर्म्युला माहिती होता 1 + cos 2θ इज इक्वल टू असतो 2 cos² θ. म्हणजे जर या ठिकाणी थिटाच्या जागी x रिप्लेस केला तर 2 cos² x दिसायला पाहिजे होता. मग यासाठी मी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन इथं 2 ची ॲडजस्टमेंट करतो 2 cos² x आणि हा 2 आपण नसताना घेतला आहे म्हणजे तो जाण्यासाठी 1/2 करतो. म्हणजेच 1/2 आहे असाच आणि 2 cos² x dx. 2 cos² x बद्दल मी ही व्हॅल्यू रिप्लेस करतो 1 + cos 2x 1 + cos 2x dx. मग याप्रमाणे 1/2 ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन 1 dx सेपरेट देऊ, इंटिग्रेशन cos 2x dx. पहा 1/2 ब्रॅकेटमध्ये 1 कोणाचं इंटिग्रेशन आहे तर 1 कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर एक्सचं प्लस कॉस कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर साईन 2x आणि 1च्या जागी 2x आला आहे म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह अपॉन 2 प्लस कॉन्स्टंट सी. म्हणजेच 1/2 आतमध्ये मल्टिप्लाय करा 1/2 × x इज x/2 प्लस 1/2 × 2 इज 1/4 sin 2x प्लस कॉन्स्टंट सी where c is constant of integration. c is constant of integration. पहा हे एक्झाम्पल समजलंय का?
पुढील 9th नंबरचे एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ. आता हा टाईप वेगळा आहे. सोल्युशन लिहिताना लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस 3 डी एक्स. या ठिकाणी आपण 2 हा नंबर कॉन्स्टंट असल्यामुळे न्यूमरेटरचा बाहेर काढू. 1 अपॉन रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस 3 डी एक्स असा लिहू. सुरुवातीला आपण पाहिलं की एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं. तर अगोदर इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये हे एक्झाम्पल बसतं आहे का, टाईपमध्ये येतं आहे का ते पाहायचं. तर येत नाही बघा. नंतर आपण बघितलं की डिव्हिजन अल्गोरिथम रूल वापरला, त्या टाईपचं एक्झाम्पल आलं आहे का, नाही. ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आलं आहे तिथं फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो आहे का, तर असं पण आलेलं नाही. हे आलेलं आहे रूट या टाईपमधलं एक्झाम्पल. आता या एक्झाम्पलमध्ये काय करायचं की जो डिनॉमिनेटरमधलं रूट आलेला आहे, जे काय आलेलं आहे त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. म्हणजे या ठिकाणी 2 आहे असाच इंटिग्रेशन 1 अपॉन रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस 3 याची कॉन्जुगेट पेअर किंवा रॅशनलाइज आपण म्हणूया. तर हे मिळतं रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस 3 अपॉन रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस 3 या नंबरने आपण काय करूया, कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय डिवाइड करू. इक्वल टू खाली इक्वल टू 2 आहे असाच इंटिग्रेशन. तर हा झाला ए मायनस बी आणि हा झाला ए प्लस बी. पहा ए मायनस बी आणि ए प्लस बी याचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याप्रमाणे डिनॉमिनेटर झाला रूट एक्सचा स्क्वेअर, तो झाला एक्स मायनस बी स्क्वेअर, तो 2 नंबर आहेत बघा प्लसचे, एक्स प्लस 3 आहे त्यामुळे त्याला मी ब्रॅकेट टाकतो. बी स्क्वेअर म्हणजे एक्स रूट एक्स प्लस 3चा स्क्वेअर एक्स प्लस 3 आणि न्यूमरेटर झाला 1 इंटू रूट एक्स प्लस 3 म्हणजे राहिला फक्त रूट एक्स प्लस 3 डी एक्स. पहा याच्यानंतर पुढं आपल्याला मिळालेलं आहे देअरफॉर आय इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस 3 अपॉन एक्स मायनस 3 डी एक्स. आपल्या लक्षात आलं की डिनॉमिनेटरमध्ये या एक्सला हा एक्स कॅन्सल होतोय म्हणजे काय राहिला 2 अपॉन मायनस 3 म्हणजे मायनस 2 अपॉन 3 इंटिग्रेशन रूट एक्स प्लस 3 डी एक्स. पहा आपण सेपरेट इंटिग्रेशन देऊ. मायनस 2 अपॉन 3 इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स प्लस 3 डी एक्स इक्वल टू खाली इक्वल टू मायनस 2 अपॉन 3 रूट एक्सचं इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर 3/2 अपॉन 3/2 प्लस एक्स प्लस 3 याचं पण रूटमध्येच आहे, एकच्या जागी एक्स रूट एक्समध्ये एकच्या जागी एक्स प्लस 3 झालं आहे, त्याचं इंटिग्रेशन 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. पहा मायनस 2 अपॉन 3 हा 3/2 कॉमन नंबर आहे, तो बाहेर काढला तर उलटून गुणाकार करूया. अपॉन 3/2चा काय झाला 2 अपॉन 3 आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं एक्स रेस टू पॉवर 3/2 प्लस एक्स प्लस 3 रेस टू पॉवर 3/2 प्लस सी. म्हणजेच पहा हा 2 अपॉन 3 झालेला आहे म्हणजेच मायनस 4/9 ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू पॉवर 3/2 प्लस एक्स प्लस 3 रेस टू पॉवर 3/2 प्लस सी वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय डिवाइड त्याच्या पुढे काय होईल ती होईल, कारण आपल्याला माहिती पाहिजे की आपण जो काय फॉर्म्युला वापरतो रूट एक्सचं इंटिग्रेशन म्हणजेच एक्स रेस टू 1/2चं इंटिग्रेशन म्हणजेच इंटिग्रेशन एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू पॉवर 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 म्हणजेच तो काय येतो तर एक्स रेस टू पॉवर 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण वापरतो.
याच फॉर्म्युल्याच्या आधारावरती फक्त एकच्या जागी कोण बदल झाला, x+3 आला आणि इथे x आहे, त्यामुळे इथं काय अडचण येणार नाही. ठीक आहे. तर यानंतर आपण पुढील एक्झाम्पल पाहूया. इंटिग्रेशन ऑफ, बघा 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन रूटमध्ये 7x - 2 मायनस रूटमध्ये 7x - 5 dx. हे पण याच्या अगोदर घेतलेल्या टाईपचं एक्झाम्पल आहे. नेहमीप्रमाणे लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 3 अपॉन रूट 7x - 2 मायनस रूट 7x - 5 dx. इक्वल टू खाली इक्वल टू लिहा. मी लिहिताना थोडंसं बाजूला लिहिलं आहे, परंतु तुम्ही इक्वल टू खाली इक्वल टू लिहा. 3 हा नंबर कॉन्स्टंट आहे, तो बाहेर काढा. मग काय राहिला बघा, 1 अपॉन रूट 7x - 2 मायनस रूट 7x - 5 dx. याच्या पुढच्या स्टेपला 3 इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 7x - 2 मायनस रूट 7x - 5. काय करतो आपण, या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करतो. म्हणजे रूट 7x - 2 प्लस रूट 7x - 5 अपॉन रूट 7x - 2 प्लस रूट 7x - 5 dx. इक्वल टू खाली इक्वल टू 3 इंटिग्रेशन ऑफ 1 आणि या नंबरने मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतरनं वरती नंबर राहिलेला आहे रूट 7x - 2 प्लस रूट 7x - 5 अपॉन a मायनस बी आणि a प्लस बी. बघा a मायनस बी, a प्लस बी म्हणजे a व्हॅल्यू आहे रूट 7x - 2, b व्हॅल्यू आहे रूट 7x - 5. कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, पहा a मायनस बी आणि a प्लस बी या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला मिळतं a² - b². त्याप्रमाणे या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये काय मिळालं बघा, a मायनस बी इंटू a प्लस बी a² - b². म्हणजेच 7x - 2 नंबर एक नाही तर 2 नंबरचं सबट्रॅक्शन आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये टाका, मायनस b² म्हणजे b म्हणजे रूट 7x - 5चा स्क्वेअर काय आला 7x - 5 dx. याच्यानंतरनं पुढे सॉल्व करा व्यवस्थित. I इज इक्वल टू 3 ऑलरेडी बाहेर काढला आहे, इंटिग्रेशन रूटमध्ये 7x - 2 प्लस रूटमध्ये 7x - 5 अपॉन 7x - 2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आतमधलं साईन चेंज होतं, म्हणजे -7x प्लस 5 dx. मग यानंतर आपल्या लक्षात आलं की -7x आणि प्लस 7x कॅन्सल होतोय, काय राहिलं मग 3 इंटिग्रेशन रूट 7x - 2 प्लस रूट 7x - 5 dx. आणि हा 5 - 2 हा आला 3, म्हणजे बाहेर जर काढला तर डिनॉमिनेटरमध्ये आला. पुन्हा या 3ला 3 कॅन्सल झाला, म्हणजे इंटिग्रेशन रूट 7x - 2 dx सेपरेट देऊ शकतो. इंटिग्रेशन रूट 7x - 5 dx इक्वल टू खाली इक्वल टू रूटचे इंटिग्रेशन काय सांगितलं 7x - 2 म्हणजे x⁻² 1/2 + 1 म्हणजे 3/2 अपॉन 3/2 इंटू 1ची जागा घेतलेली आहे 7x - 2ने, त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं 7 प्लस 7x - 5 रूटमध्ये दिलेलं आहे त्याचं इंटिग्रेशन 7x - 5 3/2 अपॉन 3/2 इंटू 1ची जागा घेतलेली आहे 7x - 5ने, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह
डिनॉमिनेटरमध्ये 7 आलं. 7x - 5चं डेरिव्हेटिव्ह 7 प्लस कॉन्स्टंट c. देअरफॉर आय इज इक्वल टू, बघा हा उलटून गुणाकार झाला 2/21 ब्रॅकेटमध्ये 7x - 2 रेज टू पॉवर 3/2. हा पण झाला 2/21 ब्रॅकेटमध्ये 7x - 5 रेज टू पॉवर 3/2 प्लस c. हे इथपर्यंत ठेवलं तरी चालतंय, किंवा आपल्या लक्षात येत असेल तर 2/21 हा कॉन्स्टंट नंबर आहे, तो एकदाच बाहेर लिहा आणि ब्रॅकेटमध्ये 7x - 2 रेज टू पॉवर 3/2 प्लस 7x - 5 रेज टू पॉवर 3/2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. या पद्धतीने जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. पहा एक्झाम्पल वेगवेगळ्या टाईपचे पाहिले. अगोदर आपण डिव्हिजन अल्गोरिदम रूल आणि नंतरनं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनवरती एक्झाम्पल पाहिलं. नंतरनं रॅशनलाइज टाईपचं म्हणजे रूटमध्ये आलेलं एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते पाहिलं. याच्यानंतरनं क्वेश्चन 4 आपण पाहूया. क्वेश्चन 4 काय आहे बघा. f' ऑफ x इज इक्वल टू x मायनस 3/x². f ऑफ 1 इज इक्वल टू 11/2. then find f of x. असा क्वेश्चन दिलेला आहे. जे काय आपल्याला गिव्हन दिलेलं आहे ते लिहू आपण सोल्युशनमध्ये. गिव्हन ठीक आहे. काय दिलेलं आहे, f' ऑफ x इज इक्वल टू x मायनस 3/x² आणि f ऑफ 1 इज इक्वल टू 11/2. आता या साईडला डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांचे इन्व्हर्स असतात. याचं आपण इंटिग्रेशन घेऊ. f' ऑफ एक्सचं काय करूया, इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे कसं घ्यायचं, तर इंटिग्रेशनचं साईन f' ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dx इज इक्वल टू इंटिग्रेशन x मायनस 3/x². याचं सुद्धा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dx झालं इथं. याच्यानंतरनं असा विचार करा, इंटिग्रेशन डॅश आणि dx कॅन्सल म्हणजे आपल्याला मिळालं f ऑफ एक्स. इंटिग्रेशन डॅश आणि dx कॅन्सल आणि या ठिकाणी इंटिग्रेशन x dx मायनस इंटिग्रेशन 3/x² dx म्हणजेच f ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन x dx. 3 कॉन्स्टंट नंबर आहे तो बाहेर काढला. इंटिग्रेशन -3 इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx म्हणजेच f ऑफ एक्स इज इक्वल टू x इंटिग्रेशन x²/2 -3 आहे असाच. 1/x² कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर -1/x म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx. याचं काय मिळालं -1/x प्लस c. दॅट इज f ऑफ एक्स इज इक्वल टू x²/2 प्लस 3/x प्लस c. हा जो काय आलेला आहे f ऑफ एक्स, हे म्हणजे आपला f ऑफ एक्स आलेला नाही. आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची आहे. यानंतर आपण असं म्हणूया बट f ऑफ 1 इज इक्वल टू 11/2. दॅट इज x इक्वल टू 1 असताना x इज इक्वल टू 1 हे समजण्यासाठी. ठीक आहे, हे समजण्यासाठी म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू 1 टाकली तर आपल्याला f ऑफ 1 बघा f ऑफ 1 इज इक्वल टू काय मिळेल 1/2 प्लस 3/1 आणि प्लस c. पण f ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे 11/2 इक्वल टू 1/2 1/2 प्लस 3 म्हणजेच हा झाला 1 प्लस c राहिलेला आहे लिहायचा. 11/2 1/2 प्लस 3 दिलेलं बरोबर आहे का एकदा खात्री करा. 1/2 प्लस 3 म्हणजे हा झाला 1 प्लस 6/2 प्लस c म्हणजे 11/2 इज इक्वल टू 7/2 प्लस c
म्हणजेच 11/2 - 7/2 इज इक्वल टू सी. म्हणजेच डिनॉमिनेटर एकदाच 11 - 7 इज इक्वल टू सी. देअरफॉर सी इज इक्वल टू 11मधून 7 गेलं 4/2 विच इज इक्वल टू 2. म्हणजेच आपण सीची व्हॅल्यू जी काय आलेली आहे 2 ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये 1मध्ये पुट करूया. देअरफॉर पुट सी इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. वी गेट f of x इज इक्वल टू x² प्लस 3/x प्लस 2. पहा f of x ची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट केलेली आहे. पहा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स हे वेगळा टाईप आहे. f' आलं तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचे आणि f of x विचारलेलं असेल तर काही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हे असं दिलं असू शकतं आणि f of 1 विचारलं जाऊ शकतं किंवा एखादी व्हॅल्यू दिली जाईल आणि f of x विचारलं जाईल. तर आपल्याला याच मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी आपला एक्झरसाइज 3.1 संपलेला आहे. या टाईपमध्ये तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल आलं, तुम्हाला जर सॉल्व्ह करता आलं नाही तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ठीक आहे, थांबूया आपण.